बुलढाण्यात 2 बोगस मतदार पकडले, घाटाखालून 2 गाड्या आल्याची माहिती। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी आज 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। अशातच मतदानाला केवळ 1.5 तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरुवात झाली आहे। प्रभाग क्रमांक 15 साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे। येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळीता मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे। त्याच्यासोबत आणखी एक जण आहे। काही सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की कोथळी इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत, परंतु ते कोणत्या पक्षाकडून आणलेत याबाबत माहिती कळू शकली नाही। दरम्यान घाटाखालून जवळपास 2 गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले असल्याची या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस, भाजप तसेच इतर पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे। लोकशाहीची थट्टा चालवलेल्यांचा गाव हाणून पाडा असा निर्धार सुज्ञ मतदारांनी केल्यामुळेच बोगस मतदार पकडले गेले हे महत्त्वाचे। कोथळीचे काय नाव आहे तुमचं? सांगा नाव तुमचं ओरिजिनल नाव सांगा, म्हणजे कारवाई फालतू नाही, ओरिजिनल सांगा। नाव सांग, अभिषेक पूर्ण नाव सांग। अभिषेक हरमकर। त्यांचं तुमचं नाव? किती पैसे घेतले मतदान करायला? कोणी पाठवलं तुम्हाला? पाठवलं कोणी? पाठवलं कोणी? पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणला, आम्ही आलो। कोणी आणलं? होते गावातले होते। आता कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते तुम्ही? ते तर काही माहित नाही असं। मग नाव सांगा, कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी आणलं? चल घ्या नाव, गावातले होते। नाव सांगा त्याचं, कोण होतं? नाव घ्या पटापट। अरे कोण सांगितलं? हा, गणेश हरामकर। कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहिती। अरे असं कसं? किती जण आले तुम्ही? आम्ही दोघंच होतो। आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? गाडीचे नंबर काढले। गाडी नंबर काय? गाडी आणली, आम्हाला आणलं त्याच्या गाडी। काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं?